नमस्कार मंडळी, मी तुषार आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज सुट्टीचा वार आहे आणि आज आलेला आहे फवारणीला। आंब्याची फवारणी आहे आज। तर बघा तिकडे सगळं पाईप वगैरे ओढायचं काम चालू आहे। तिकडे मागे भरपूर लांब गाडी लावलेली आहे। साधारण 1 तासाचं काम आहे। साधारण 10-15 कलम आहे। आताची पालवी फुटलेली आहे। फवारणी करून तर ठेवणार आहे। बघूया काय कितपत तोवरतात कलम, त्याच्यावरती आहे। आता तिकडे पाईप वगैरे सगळे ओढलेले आहे, कारण गाडी भरपूर लांब लावलेली आहे। पाईप ओढायला थोडासा वेळ जातो। उक्षी रोडच्या इथं आहे। आणि बघा मंडळी, केवढं मोठं पायरीचं झाड आहे। विस्तार बघा त्याचा केवढा झालाय तो, आणि त्याचं सावट इकडे कलमावरती पडतंय, जबरदस्त मोठं। आणि इकडे इथं पाकड्यावरती जायला, आणि संध्याकाळचा आहे ना, इकडे वाघ वगैरे दिसतोय बघा इकडे ह्या साईडला, कारण पूर्ण जंगल एरिया आहे पूर्णपणे। पाईप थोडासा कमी पडला, थोडासा। आता परत तेवढं मोठं बंडल सोडायला लागणार आहे। तर हे आहेत आपले सुनील बाबा, यांचीच कलमाची फवारणी करायला आज आपण इथे आलेलो आहोत। हे किती कलम आहे त्यांची बघा। हा साफ कधी केलं सगळं? मस्तच। सायाची पण झाड आहे थोडीशी, इकडं सायाची आहे। लाईन पण गेल्या याच्यातून। ही आहे जुनी पाकाडी, जी शॉर्टकट होती अगोदर वांद्रीला जाण्याची। हा सरळ खाली वांद्रीवरती रोड जातो, आणि इकडे गाडी लावलेली आहे। आता सगळं औषधं वगैरे मिक्स करायला लागतील। आता कोणती औषधे आणले ती बघूया फवारणीसाठी। हे बघा काकी पण इकडे काम करतायत, पंप बिंप जोडतायत। ओ रॉकेलवर जा ना। इकडे कनेक्शन केलेलं आहे बाबांनी। आता बघूया किती एवढं पाणी संपतं की मग। तर आंब्याच्या फवारणीसाठी कोणती कोणती औषधं आणले ते बघूया। तर सगळ्यात आधी मशीन मध्ये रॉकेल टाकून, म्हणजे पोटात काहीतरी असलं मशीनच्या तरच चालणार आहे। म्हणून चालू शकत नाही। कितीची टाकी आहे? 2 लिटरची आहे। 2 लिटरची टाकी। इकडे दुसऱ्या साईडला जे झाकण आहे, इकडे पेट्रोल आहे, म्हणजे स्टार्टिंगला पेट्रोल वापरते आणि नंतर रॉकेल। आणि ही आणलेली आहे फवारणीची औषधं। कुठलं आहे औषध? हे बघा, रॅक। आता किती एका ड्रमला किती? 200। त्या झाकणाचा मापा एवढं औषध। किती ml चं झाकण आहे? किती झाकणं टाकलं? 50 चे 4 टाकणार। चार झाकणं झालेली आहे। आणि त्याच्यात हे एकच औषध की 2 काय? ही पावडर की लिक्विड? तुडतुड, हा काला पडतं ते ना। हे आपल्या कलमावरती फवारणी करून झाली, त्याच्यानंतर जे काय डाग पडतात ना, तर त्याच्यासाठी हे स्पेशल औषध आणलेलं आहे बाबांनी। हे किती? 100। हे 100 ml, ते 200 ml, आणि हे 100 ml। पावडर पण टाकणार की? पावडर 200। पावडर 200 काय? पावडर द्या डायरेक्ट टाकणार ना, त्याला पण माप येतं होय काय? आणि पावडर कशासाठी? बुरशी वगैरे, बरोबर। पावडर एकदम चॉकलेटची क्रीमच वाटते, पण खायची नसते।
खाल्ल्यावरती डायरेक्ट माणूस ढगात. तरी पण होणार काहीतरी. थंडी येणार. आता बघा कसं मस्तपैकी दुधासारखं पाणी झालंय. हे दूध आता झाडांवरती मारायचं आणि आंब्याचं पीक घ्यायचं. बघूया यंदा किती पेट्या काढतात ते. लॉस काय यंदा जोरात करायचा. आपला उक्षी रोड जो डायरेक्ट खाली हायवेला जातो, एकदम शॉर्टकट आहे आणि पूर्ण घाट एरिया आहे. गाड्या पण इकडून भरपूर येतात. बघा इकडून आता JCB येतो, कारण बहुतेक जण जे रत्नागिरीतून जे मुंबईला जात आहेत ना, हाच शॉर्टकट आहे. पूर्णपणे 10 किलोमीटर तरी अंतर वाचतं. हे बघा मच्छीची गाडी आली होती आणि एकदम चढाव आहे ना, एकदम हार्ड आहे वरती आल्यावरती. गाडी त्याने गिअर चेंज केला नाही, त्याच्यामुळे गाडी अडकले. रिव्हर्सला आणतोय पाठी आणि रिव्हर्सला चढावानं गाडी मागे आणायची म्हणजे खूप डेंजरचं काम असतं. एकदम स्लोली पूर्ण हार्ड चढाव आहे. अंदाज नाही, नवीन ड्रायव्हर असला ना या चढावाला अंदाज नाही. आता असे प्रॉब्लेम होतात. खालून पण येणारी सुसाट येतात कारण कर्विंग टर्न आहे. अशा गोष्टी होतात. जरा गाडी चालवताना सांभाळून. गाडी कुठची आहे? MH गाडी काही दिसत नाहीये. मागे दगड लावायला लागला. गाडीनं मोसम सोडल्यामुळे गाडी पूर्णपणे पिकअपच घेत नाही. बघा पूर्णपणे गाडी लोड आहे. गाडीचा मोसम खालूनच मोसम मध्ये गेल्या नसल्यामुळे गाडी मध्येच जाऊन थांबली. बघूया. चढ पण हार्ड आहे. तिथे आता जा गाडी गेली तिथेच जाऊन थांबली होती. गेली जाऊ दे, कारण या चढावाला मोसमच महत्वाचा आहे. चढावात जाऊन जर गाडी लोड असेल, चढावात जाऊन जर गिअर चेंज केला की तो अडकलाच. गेला पोहोचली. काजू पण चांगल्या प्रकारे तोवरलेले आहे. आता जशी काय फवारणी करतील त्याप्रमाणे बघूया, कारण यंदा काजूचं पीक पण चांगलंच आहे. गेल्या वर्षी थोड्याशा काजू खराब होत्या कारण कीड होती काजूला, त्याच्यामुळे थोडंसं उत्पन्न कमी झालं होतं. यंदा चांगल्या प्रकारे काजू पण आहे. बघूया यंदा रेट पण आज, कारण सध्या काजूचा रेट पण एवढा आहे ना घराचा 1000 पासून पुढेच. त्याच्या गेल्या वर्षी 700-800 पासून सुरू होता. आता यंदा जसा बीचा रेट फुटेल त्याप्रमाणे काजूच्या घरांचा रेट असेल. आता बघूया. फवारणीला पुढे जाऊया डायरेक्ट. गडग्यात तोटी एकदम पूर्णपणे पुढे नेऊन ठेवलेली आहे. मशीन तर चालू केलंय. आता तिकडे काकी गेल्यात. आता बघूया आलाय का, प्रेशर आला तर तिकडं सुरू करायला लागणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे काय, या करबुडे गावात आहे ना, बहुतेक जेवढी मंडळी आहे ना, बहुतेक जण व्यापारीच आहे. आंबा काजू असेल सगळे बहुतेक आंब्याचेच व्यापारी आहे. कारण इकडची करबुडे गावातील लोक आहे ना, म्हणजे कामावरती जॉबला कमी आहे. प्रत्येकाचे काही ना काही व्यवसाय आहे. प्रत्येक जण व्यवसायात उतरलेले आहे. कमेंट करून सांगा, आपण व्यवसायाची सेरीत सुरू करायची का? कारण प्रत्येकाला त्यातून आयडिया मिळते कशा प्रकारे व्यवसाय म्हणजे काय करावं लागतं. आंब्याच्या धंद्यासाठी काय करावं लागतं, काजूच्या धंद्यासाठी कशा प्रकारे सुरुवात केली जाते. हे बघा इकडे काकीने फवारणी करायला सुद्धा सुरुवात केली. इकडे बाबांनी आपली यंत्रणा सज्ज केली आहे. बघा तोंडावरती मास्क बीस लावून. आपण काय मास्क आणलेलं नाही. इकडे काकी फवारणी करतात बघा. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात लेडीज लोक पण मागे नाही बघा. तर आता सध्या कोकणात आहे ना,
हाच सीझन सुरू आहे, फवारणीचा सीझन सुरू आहे. कारण आंबा आणि काजूचा सीझन आता सुरू झालेला आहे. आता बघूया कशा प्रकारे फवारणी तर झालं आहे, किती पेट्या भेटतात, किती आंबे भेटतात आपल्याला. कारण कोकणातल्या हापूसला जगभरात मागणी असते आणि तो हापूस तयार करण्यासाठी मेहनत पण तेवढीच असते. आता बघूया पेटीचा रेट काय असतो, कारण मेहनत भरपूर असते, त्याप्रमाणे रेट भेटायलाच पाहिजे. तर बघूया. तर व्हिडिओ एवढीच होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.